स्टार्ट. तर आपण आज बघणार आहे कंपायलर डिझायनिंगमध्ये कंपायलर डिझायनिंगचा प्रोग्राम जो की आपला 4 नंबरचा एक्सपेरिमेंट आहे ज्याचा एम आहे इम्प्लिमेंट सी प्रोग्राम टू सिम्युलेट डिटर्मिनिस्टिक फायनल ऑटोमेटेड डिझाइन फॉर अ स्ट्रिंग विच एंडिंग विथ ए स्टार बी प्लस ए बी बी. याच्यामध्ये काय करणार आहे आपण DFA यूज करून एक स्ट्रिंग घेणार आहे. त्या स्ट्रिंगची जी एंडिंग आहे ते ए स्टार बी प्लस किंवा ए बी बी अशी झाली पाहिजे. त्याच्यासाठी आपण एक प्रोग्राम घेणार आहे. तर त्याच्यासाठी आपण आधी DFAला कधी पण रिप्रेझेंट करताना 5 टपलचा यूज करत असतो. त्याच्यामध्ये क्यू आहे, क्यू हा डिफाईन करते फायनाईट सेट ऑफ स्टेट्स, नंतर समेशन फायनाईट सेट ऑफ इनपुट सिम्बॉल्स आणि Q0 रिप्रेझेंट करते इनिशियल स्टेट, एफ रिप्रेझेंट फायनल स्टेट अँड अल्फा रो रिप्रेझेंट ट्रान्झिशन फंक्शन. तर मग आता आपण एक प्रोग्राम लिहिला आहे ज्याच्यामध्ये सगळ्यात आधी तर आपण एक DFA घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण करणार आहे की आपण जे स्ट्रिंग लिहिली आहे त्याची एंडिंग जी आहे ती एनी होते आहे की नाही. नंतर फर्स्ट DFA हे चेक करणार, नंतर सेकंड DFA चेक करणार. आपण जो पॅटर्न लिहिलेला आहे त्या पॅटर्नमध्ये तो पॅटर्न फॉलो करतो आहे की नाही. त्यानंतर त्याची जर ते ए जर हा सुरुवातीला येत असेल तर DFA 1 दाखवेल, जर येत नसेल तर मग आपण जे स्ट्रिंग घेणार आहे त्याच्यामध्ये एच्या नंतर ॲटलिस्ट 1 बी पाहिजे, तेव्हा ती 0 रिटर्न करेल. नंतर जर आपण जी स्ट्रिंग घेतली त्याच्यामध्ये बीच्या नंतर जर व्हॅलिड असेल तर 0/0 रिटर्न करेल. आणि स्ट्रिंग जर एक्झॅक्टली आपण जी दिलेली असेल ते जर असलं तेच जर स्ट्रिंग असली तेच जर फॉलो झाले तर मग 0/0. तर आता आपण याच्यामध्ये एक स्ट्रिंग दिली, रन केला प्रोग्राम. एंटर अ स्ट्रिंग ओर अल्फाबेट AB म्हणजे ABचा यूज करून आपल्याला एक स्ट्रिंग द्यायची. त्याच्यामध्ये आपण ABB एंटर केलं. त्याच्यामध्ये आपली स्ट्रिंग मॅच झाली. त्याच्यामध्ये एक्सेप्टेड स्ट्रिंग आपल्याला होती ए स्टार बी प्लस, त्याच्यामध्ये मॅच झाली आणि आपण जी दिली ती होती ABB जे की एक्झॅक्टली मॅच आहे.